मी संजय लोखंडे, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचा महासचिव. गत 2 वर्षापासून या पदावर आहे. पण संपूर्ण देशामध्ये श्रमिक म्हणजे ज्यांचं उपजीविका केवळ पत्रकारितेवर आहे अशी ही संघटना आहे. आणि 50-55 वर्षापूर्वी नागपुरात देशभरातली पहिली श्रमिक संघटना म्हणून ज्या ठिकाणी आज हे टिळक पत्रकार भवन उभा आहे त्याच ठिकाणी याची स्थापना झाली होती. अखिल भारतीय पत्रकार महासंघाची स्थापना याच जागेवरून झालेली आहे. संपूर्ण देशामध्ये लोकमान्य टिळकांची जी लेखणी चालायची त्या लेखणीला धरून एक साजेसं नाव म्हणून आम्ही लोकमान्य टिळक पत्रकार भवन असं दिलेलं आहे, जे देशभरामधलं हे एकमेव आहे. या पत्रकार भवनाचं उद्घाटन जे झालं होतं ते माजी उपपंतप्रधान माननीय लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते या भवनाचं, ज्यावेळेस ते उपपंतप्रधान होते त्यांच्या हस्ते या भवनाचं विधिवत उद्घाटन झालं होतं. या पत्रकार संघामध्ये महाराष्ट्राचे सर्व मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून तर आज पृथ्वीराज चव्हाण पर्यंत जे सगळे मुख्यमंत्री झाले आहेत, देशाचे केंद्रीय मंत्री झालेले आहेत. सांगण्याचं तात्पर्य आहे की भारतरत्न लता मंगेशकर, रामदेव बाबा यांच्यासह दिग्गज जे भारतातले जे दिग्गज लोक आहेत त्यांना आम्ही इथे विशेष आमंत्रित करतो या पत्रकार भवनमध्ये. आणि त्यांचा मीट द प्रेस हा कार्यक्रम जो देशभरात लोकप्रिय झाला तो नागपुरातून झाला. त्या गेल्या 50 वर्षामध्ये बाळासाहेब देवरस तत्कालीन सरसंघचालक त्यांची पहिली मीट द प्रेस जमिनीवर बसून झाली होती. त्यानंतर दुसरी मीट द प्रेस माननीय उपपंतप्रधान त्यावेळेचे जगजीवन रामजी, त्यावेळेस पत्रकार संघाचं केवळ थोडीशी बसण्यापुरती जागा होती पण काही साहित्य नव्हतं, त्यामुळे जमिनीवर बसूनच दुसरी मीट द प्रेस झाली. आणि या 2 महान नेत्यांच्या स्पर्शाने नागपूर श्रमिक पत्रकार संघाला आज चकाकी आलेली आहे. आमचं कामगार संघटनेचं हे जरी केंद्र असलं तरी या ठिकाणी नागपुरातल्या जेवढ्या कामगार संघटना आहेत, मग ते भारतीय मजदूर संघ असो, इंटक असो, आयटूक असो, कोणत्याही पक्षाची कामगार संघटना असो, त्यांना या ठिकाणी आमची मोकळीक असते. इतकंच नव्हे तर हॉकर्स म्हणजे पेपर वाटतात अशा मुलांची संघटना, पत्रकार दैवपत्रकांची संघटना, त्यांच्या बैठकीसाठी आम्ही हे स्थान उपलब्ध करून दिलेलं आहे. या संघटनेचं तसं फार मोठं योगदान आहे. त्या योगदानामुळे आज देशभरामधला श्रमिक पत्रकारांचा कायदा जो बनलेला आहे तो तयार करण्यामध्ये आमचे सर्व माजी ज्येष्ठ पदाधिकारी जे आज हयात आहेत नाही या सगळ्यांचं योगदान आहे. वेज बोर्ड आता जे नवीन जे आहे ते बिल्डिंग आहे मजिदची आहे, त्या संदर्भातही आमचं योगदान जे आहे चालू आहे. नागपुराचं वैशिष्ट्य काय म्हणणं? नागपूर हे एक हृदयस्पर्शी सगळ्या देशांच्या लोकांचं झालेलं आहे. केवळ ऑरेंज सिटी किंवा संत्रा नगरी किंवा या ठिकाणी संत्रे चविष्ट आहेत, चांगले आहेत म्हणून ओळखल्या जाते असं नव्हे. तर या ठिकाणी काँग्रेसचं महाधिवेशन फार मोठं झालं होतं या काळामध्ये. आम्ही नागपूर श्रमिक पत्रकार संघाचं जे कार्यक्षेत्र आहे ते संपूर्ण विदर्भभर आहे. त्यामुळे आचार्य विनोबा भावेंपासून सेवाग्राम जे आहे किंवा आमच्या काळ्या मातीतला पांढरा सोनं म्हणजे कापूस सुधाकरराव नाईक यांच्या काळामध्ये असं हे नागपूर शहर आहे. इतकी प्रगती झालेली आहे की आता नागपूर उपराजधानी काय राजधानीच्या शहरी विदर्भ जर वेगळा झाला तर एक राजधानीचं संपूर्ण केंद्र म्हणून या ठिकाणी आहे. विमानाचं जे आहे त्यांची सोय भरपूर झालेली आहे, रेल्वे भरपूर झाली. श्रम हा एक शेतीसाठी सुद्धा एक शब्द हा निगडीत आहे. शेती म्हटल्यानंतर आधारित क्षेत्र आलं तर अशा नागपूर जिल्ह्यामध्ये शेती क्षेत्राबाबत किंवा आर्थिक व्यवस्थेबाबत काय म्हणणार का एक पत्रकार म्हणून? किंवा शेतीच्या संदर्भातही विदर्भामध्ये नागपुरामध्ये शेतीचं जे आहे ते फार महत्व आहे.
नागपुरामध्ये काही ठिकाणी ओलिक आणि काही ठिकाणी कोरडवाहू दोन्ही शेती आहे. आणि ओलिकाचं जे आहे ते प्रमाण नागपूर शहरामध्ये जरी खूप नसलं तरी यवतमाळ जिल्ह्यामध्ये ओलिकाचं प्रमाण भरपूर आहे. या ठिकाणी पिकांचं म्हणजे जसं संत्रा आहे, म्हणजे अमरावती पट्टा जो आहे, अमरावती जिल्ह्याचा पट्टा जो या ठिकाणी संत्र्याचा जे आहे त्यासाठी तो पट्टा पूर्ण ओळखला जातो. पण या ठिकाणी ज्वारी जी आहे, विदर्भाची ज्वारी जी आहे ती फार चांगली आहे, काळी माती असल्यामुळे. भंडारा, चंद्रपूर या भागामध्ये तांदूळाचं इतकं सुंदर उत्पादन होते की वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. विशेषतः भंडारा जिल्ह्यामध्ये आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुबलक तांदूळ आहे. इतका तांदूळ होतं की मुंबईला संपूर्ण देशाला या ठिकाणी आपण निर्यात होतो. दुसरा एक सरांना एक प्रश्न आहे की बरेचसे नागपूर जिल्ह्यामध्ये जे कामाची लोक असतात किंवा बांधकामासाठी बाहेरून लोक आलेले असतात, हे एक प्रकारे श्रम करण्यासाठी आलेले असतात, तर यांना काही लोक फसवतात. तर एक श्रमिक पत्रकार संघ म्हणून यांना न्याय मिळवून देण्याचं काहीतरी म्हणजे काम करतायत, पण असं चांगलं काम असं तुमच्या याच्यात केलेलं आहे. श्रमिकांच्या संदर्भात आमची जी संघटना आहे आमची पूर्णपणे वर्तमानपत्राला निगडीत आहे. त्यामुळे कुठे जर आंदोलन होत असेल, कोणते कामगार संघटना वेगवेगळ्या आहेत, समोल करण्याची संघटना आहे, त्यांना जर कामचा पाठिंबा असेल तर आम्ही त्यांना देतो. ठेकेदारी पद्धतीवर कुठे काही होत असेल, त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर पत्रकार संघ जर त्यांना मदत लागली तर आम्ही त्यांना मदत करतो. पण आम्ही स्वतःहून त्यांच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. जिथपर्यंत आमच्याकडे कोणी येत नाही किंवा आमच्याकडे तक्रार येत नाही तिथपर्यंत आम्ही त्या दखल घेत नाही. पण शासनाचं लक्ष खेचून घेण्यासाठी, ओढण्यासाठी आमचा नागपूर श्रमिक पत्रकार संघ फार त्याच्यामध्ये अग्रेसर आहे. याचं म्हणजे फार पूर्वी कृषीच्या याच्यावर फार विदर्भामध्ये सरकारचं लक्ष नव्हतं. सुधाकरराव नाईक यांच्या काळामध्ये आमचे ज्येष्ठ पत्रकार जे माजी सचिव होते राजेभाऊ पोकुल यांनी त्या संदर्भामध्ये फार मोठा लढा दिला. त्या लढ्याचा परिणाम असं झाला की सुधाकरराव नाईकांनी नागपुरातल्या 5 पत्रकारांची कमिटी नियुक्त केली होती. त्याचं नेतृत्व आमच्या पत्रकारांनी केलं. सोबत मुख्यमंत्री होते आणि त्यांनी त्या ज्या भागामध्ये कृषीचा किंवा ज्या भागामध्ये अन्याय झाला त्या भागामध्ये जाऊन त्यांनी भेट दिली आणि तो अहवाल शासनानं मंजूर केला. मेळघाटमध्ये जे कुपोषण असते त्यासाठी आमच्या पत्रकार संघाची टीम जी आहे ती गेली होती. त्यांनी जो अहवाल तयार केला होता तोही राज्य सरकारनं तो मान्य केला. त्याच्यानंतरच विचार झाला. पण आम्ही स्वतःहून हस्तक्षेप करत नाही. ज्या ठिकाणी जेव्हा वाटते की आता शासनाचं लक्ष नाही आहे किंवा समाजाचा ओढा कमी होत आहे त्या ठिकाणी आम्ही जागृती म्हणून. थँक्यू सर. ठाण्याच्या व्हॉइस ऑफ भारत, indianNGO.comची व्हॉइस ऑफ भारत या वेबसाईटला तुम्ही जरूर भेट द्या आणि काही माहिती लागली तर जरूर आमच्याकडे डिमांड करा. तुम्ही आमच्यासाठी 2 शब्द बोलले. थँक्यू सर. धन्यवाद.